इस्लामपुरातील शेतकऱ्याकडून पीक विमा पंचनाम्यासाठी 2,000 घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकारानंतर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला जाब विचारत तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर चांगला चोप दिला। इस्लामपूर येथील शेतकरी पांडुरंग हरी पाटील, लक्ष्मण हरी पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पीक अतिवृष्टी पावसामुळे खराब होऊन नुकसान झाले। पाटील यांनी सोयाबीन पिकाचा 1 रुपया भरून शासनाचा विमा काढला होता। विमा कंपनीचे अधिकारी पीक नुकसान पंचनामा करण्यासाठी पाटील यांच्याकडे आले। त्यांनी शेतकऱ्यांकडे 2,000 रुपयांची मागणी केली होती। पैसे दिले नाही तर पंचनामा करणार नाही असं पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। पांडुरंग पाटील यांचा मुलगा विकास पाटील यांनी त्या अधिकाऱ्यास 2,000 रुपये दिले होते। या प्रकाराची माहिती प्रहार शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख दिग्विजय पाटील यांना समजली। दिग्विजय पाटील यांनी संबंधित पीक विमा कंपनीच्या मॅनेजरला तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर जाब विचारला। त्यावेळी त्याने आढेवेढे घेतले। त्यानंतर संबंधित कंपनीच्या मॅनेजरला कृषी अधिकाऱ्यांसमोर चांगला चोप दिला। यावेळी परिसरातील शेतकरी आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। अधिकाऱ्यांचा मान सन्मान जनतेच्या सेवेपेक्षा मोठा नाही। जे चांगले अधिकारी आहेत त्यांची पाठ थोपटू, पण जे विनाकारण गरिबाला त्रास देतील त्यांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी दिलाय। महिना झालं घोंगावतंय, त्यामुळं हे जे इथले काल सुद्धा शिराळ असेल, वाळवा असेल, इथं अतिवृष्टी झाली, तर इथल्या काही शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्याकडं भरलाय शासनाकडं, आणि पीक विमाची नुकसान भरपाईसाठी बघण्यासाठी जे पीक विमा प्रतिनिधी जे येत आहेत तर ते शेतकऱ्यांच्याकडून पैशाची मागणी करतायत। शेतकरी आधीच या अतिवृष्टीमुळे हैराण झालाय आणि शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलंय, आणि जर अशा पद्धतीनं जर एखादा पीक विमा कंपनीचा कर्मचारी जर शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत असेल तर प्रहार शेतकरी संघटना ही बच्चूभाऊंच्या विचाराचे, याला तिथंच आमच्या शेतात तिची दफनभूमी बांधली जाईल एवढे या पद्धतीने सांगतो। आज आपण आलोय तालुका कृषी ऑफिसला, या संदर्भातलं निवेदन देतोय। त्या मस्तवाल पीक विमा कर्मचाऱ्यांनी सुद्धा बोलवून घेतोय। ते आल्याशिवाय किंवा त्याच्यावर काहीतरी ठोस कारवाई झाल्याशिवाय इथनं तसं सुद्धा प्रहार शेतकरी संघटना मागं हटणार नाही। भले मग काहीही करायला लागू दे, चालेल। तिकडे ती कृषी ऑफिस दाखवा.